रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन अदिती हॉस्पिटल म्हणून सन्मान करण्यात येणार आहे डॉक्टर शैलेंद्र पाटील यांचा. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर शैलेंद्र पाटील हे मुंबईतील अग्रगण्य ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे. ते अदिती हॉस्पिटल आणि बोन अँड जॉईंट केअर सेंटर मुलुंडचे मालक आहेत. थर्ड जनरेशन क्यूवीज रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टीम सादर करणारे ते पहिले ऑर्थोपेडिक आहेत. त्यांना मंचावर येण्याची मी विनंती करते. झी 24 तास हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी नवीन येत आहेत, कुठल्या तंत्रज्ञान बदलत आहे याविषयी आपण चर्चा करतो आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज डॉक्टर शैलेंद्र पाटील आहेत, जे स्वतः अग्रगण्य ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्याचबरोबर रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन देखील ते आहेत. आदित्य हॉस्पिटल आणि बोन अँड जॉईंट केअर सेंटर जे मुलुंडला आहे त्याचे ते संस्थापक आहेत. थर्ड जनरेशन क्यूवीज रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टीम सादर करणारे ते पहिले ऑर्थोपेडिक आहे. मुंबईमध्ये हे सर्वात प्रगत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचं उद्घाटन आणि सुविधा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना केलं आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक उद्गार देखील म्हटलेले आहेत. 6000पेक्षा जास्त अशा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज त्यांनी केल्या आहेत आणि 600पेक्षा जास्त रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट त्यांनी केलं आहे. आणि असं म्हणणं वावगं ठरणार नाही, अदिती रुग्णालय जे आहे ते सर्व सर्जन्ससाठी आता रोबोटिक शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण केंद्र बनलं आहे. आधुनिकीकरण हे वैद्यकीय क्षेत्राला कशा पद्धतीने फायदेशीर ठरत आहे? प्रथम धन्यवाद जी 24 तास. आज आपण बघतो आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य झालेला आहे. तसंच हा मेडिकल सायन्सेसमध्येही त्यांनी फार मोठी पावलं उचललेली आहेत आणि त्याचा हा रुग्णांना येणारा जो आउटकम आहे त्याच्यासाठी फार त्याचा उपयोग होत आहे. आता जर ऑर्थोपेडिकमध्ये बनाल तर बाकीच्या मेडिकल ब्रँचेसप्रमाणे रोबोटिक्स ही जरा 2-4 वर्ष लेटच एंट्री ऑर्थोपेडिक्समध्ये झालेली आहे. कारण की रोबोटिक्स हे पूर्वी GI सर्जरी, ऑन्को सर्जरी, यूरोलॉजिकल सर्जरीमध्ये अवेलेबल होतं आणि लास्ट 3-4 वर्षामध्ये रोबोटिक्सनी ऑर्थोपेडिक्समध्ये एंट्री केलेली आहे आणि त्यांनी फारच अत्यंत सुंदर रिझल्ट झालेले आहेत. असं म्हणण्यात मला थोडाही संकोच वाटत नाही की जर तुम्ही बाय स्टॅटिस्टिक्स गेला तर इंडिया इज बिकमिंग द कॅपिटल ऑफ रोबोटिक्स सर्जरीज, ॲटलिस्ट इन द ऑर्थोपेडिक्स ब्रँच. पण भूमिका कशी असते या रोबोटिक्सची या सगळ्या याच्यामध्ये? भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर हे एक टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे एक कॉम्बिनेशन आहे आणि ज्या ट्रॅडिशनल सर्जरी आहेत त्याच्यामध्ये जे काही दोष होते किंवा एक लिमिटेशन्स होतं ॲज अ ह्युमन बिईंग किंवा कितीही प्रगत डॉक्टर असेल किंवा एक्सपिरियन्स डॉक्टर असेल तर एक ह्युमन लिमिटेशन्स येते. ह्या लिमिटेशन्स काढून त्याच्यामध्ये जे फॉल्ट होते ते काढण्यामध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फारच मदत होते. दुसरं आहे की इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ ट्रीटमेंट प्लॅन. म्हणजे जर बघितलं तर प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येक माणसाची शरीर रचना ही वेगळी आहे. ह्याचा आढावा हा रोबोटिक्समध्ये फार चांगल्या तऱ्हेने घेतला जातो आणि त्या माणसाला त्याची बॉडी रचना जी काही डिमांड करते ती आपण प्रोव्हाइड करतो. त्याला आपण फंक्शनल अनाटॉमी किंवा फंक्शनल आउटकम्स म्हणतो. हे आपण रोबोटिक्सद्वारे किंवा या नवीन टेक्नॉलॉजीसारखे देऊ शकतो. तर इन्शुरन्समध्येही कशा पद्धतीने कव्हर केली जाते? अगेन जर 2 वर्षापूर्वी बघितलं तर फारच मार्केट इन्शुरन्सचं डल होतं, पण आजकाल इन्शुरन्सनी रायडर नावाचा एक प्रकार आणला आहे रोबोटिक सर्जरीसाठी. रायडर कोणतीही रोबोटिक सर्जरी असेल तर तुम्ही एक एक्स्ट्रा थोडासा प्रीमियम बनून तो रायडर घेऊन यू कॅन अवेल लाईक 10% ऑफ युअर सम एश्योर्ड म्हणजे किंवा 20% अशा प्रकारचे तुम्ही रायडर घेऊन आजकाल इन्शुरन्स कंपनीनेही रोबोटिक सर्जरीला चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याही फॅसिलिटी तशा द्यायला चालू केलेली आहे. असं विचारायचं आहे की थर्ड जनरेशन म्हणजे रोबोटिकमध्ये देखील अशा वेगवेगळ्या सर्जरीजमध्ये जनरेशन्स आहेत, तर थर्ड जनरेशन क्यूवीज कशा पद्धतीची आहे रोबोटिकच्या संदर्भात? आता ह्या नावातच त्याचं गुपित लपलेलं आहे. थर्ड जनरेशन ही एक लेटेस्ट फुल्ली ॲटोमॅटिक आणि अशी ही तंत्रज्ञान आहे. युजली हे साऊथ कोरियन क्युरेक्सो कंपनीचा ब्रँड आहे. इट इज मार्केटेड बाय द इंडियन कंपनी. आता ह्याच्या आधीचे होते ते फर्स्ट अँड सेकंड जनरेशन होते आणि हे थर्ड जनरेशन ॲक्टिव्ह आहे. म्हणजे पूर्ण काम जे कटिंगचं आहे हे रोबोटिक आर्मनी केलं जातं. सर्जनचा त्यामध्ये इंटरफेरन्स नसतो. सर्जनचा इंटरफेरन्स इज ओनली फॉर द चेकिंग की सगळ्या गोष्टी बरोबर चाललेल्या आहेत. त्यांनी जे प्री प्लॅनिंग सॉफ्टवेअरवरती केलेलं आहे ते एक्झिक्यूट होतं आहे की नाही हे बघणं. याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की आम्ही देर आर 2 टाईप्स ऑफ सर्जरी, 2 सर्जरीज फॉर 1 पेशंट.
ज्याला आम्ही एक म्हणतो प्री प्लॅनिंग किंवा व्हर्च्युअल सर्जरी, जी आम्ही एक दिवस आधी सॉफ्टवेअरवरती करतो. म्हणजे पेशंटचा CT स्कॅन केला जातो, नॉट फ्रॉम द ओनली नी, थाय, लेग, हिप सगळं. एक नी सर्जरीचं प्लॅनिंग करण्यासाठी ऑलमोस्ट 800 to 900 CT कट्स आर स्टडीड ऑन अ सॉफ्टवेअर. सर्जरीच्या आदल्या दिवशीच आय नो ईच अँड एव्हरीथिंग अबाउट सर्जरी, म्हणजे की नी कॅपला कोणती साईज जाणार आहे, खालची साईज कोणती आहे, मधल्या पॉलिइथिलीन म्हणतो ती अप्रॉक्सिमेटली किती साईज जाईल, पेशंटची ॲनाटॉमी फ्लेक्शन किती आहे, रोटेशन किती आहे, हे त्या पेशंटचं किती ह्याचा पूर्ण डिटेल स्टडी असतो आणि त्याप्रमाणे आम्ही ते इम्प्लांटची पोझिशन करतो. ऑन द डे ऑफ द सर्जरी तो डाटा हा रोबोटिक आर्म थ्रू पेनड्राईव्ह थ्रू रोबोटिक आर्मला जातो आणि रोबोटिक आर्म एका साईडनं पूर्ण कटिंग करत असतो. जसं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघाल की AI इज मॉनिटरिंग द मुवमेंट्स ऑफ सर्जन अँड द आर्म फ्रॉम द अदर साईड. अशा प्रकारे ही रोबोटिक सर्जरी पूर्णपणे एक्झिक्यूट होते. डॉक्टर, एक प्रश्न असा विचारायचा आहे की सगळं आता AI आहे किंवा ही रोबोटिक सर्जरी आहे, या सगळ्या भागामुळे रोजगारावरती परिणाम होऊ शकतोय का, किंवा कुठल्या पद्धतीचे रोजगार निर्मिती यामुळे होऊ शकते? एक नी रिप्लेसमेंट करायला, नॉर्मल नी रिप्लेसमेंट करायला युजली ॲज अ सर्जन आम्हाला 2 टेक्निकल असिस्टंट लागायचे. वन इज स्किल्ड आणि वन इज ट्रेनी अंडर हिम. परंतु रोबोटिक आल्यानंतर अजून एका टेक्निकल असिस्टंटची गरज वाढलेली आहे. एक सेकंड म्हणजे रोबोटिक, मला असं नक्की वाटतं की नेक्स्ट फ्यू इयर्समध्ये रोबोटिक विल बी अनदर न्यू इंडस्ट्री इन इंडिया. कारण की इंडियामध्ये एवढा जास्त अवेअरनेस आहे, यूज ऑफ मोबाईल टेक्नॉलॉजी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल प्लॅटफॉर्म्स, याच्यावरती एवढा अवेअरनेस वाढला आहे की समोरून पेशंट डिमांड करतो. आज भले ह्या गोष्टी आपण इम्पोर्ट करत असेल तर बिलीव्ह मी की पुढच्या 6 ते 1 वर्षामध्ये आम्ही इंडियन रोबोटसुद्धा लॉन्च करू. अदिती हॉस्पिटल अँड बोन अँड जॉईंट केअरच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? तुम्ही कशा पद्धतीने लोकांना जागरूकतेच्याबद्दल बोलू शकाल? जर कोणी म्हणत असेल की मी टेक्नॉलॉजी यूज करू की नाही, मी याला एकच उत्तर देतो की तुम्ही मोबाईल अपग्रेड करता तर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीला तेवढ्याच मोठ्या मनाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ह्या टेक्नॉलॉजी अशा 1-2 दिवसात येत नाहीत. दे गो थ्रू लॉट ऑफ स्कॅनिंग. त्याला अप्रुव्हल्स असतात, FDA अप्रुव्हल्स आहे, गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स आहे, मेडिकल बॉडीचे अप्रुव्हल्स आहे, त्यांचा स्टडी असतो. यांच्या मागे वर्षांचं असतं. आम्ही अशीच कोणती टेक्नॉलॉजी वापरत नाही अनलेस अँड अंटिल इट इज टाईम अँड वेल प्रूव्हन. मी माझ्या हॉस्पिटलतर्फे एवढं सांगू शकतो की जरूर पेशंटनी टेक्नॉलॉजीचा उपभोग करून घ्यावा आणि तीही नक्कीच त्यांना फायदेशीर ठरणारी आहे. निश्चितच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि विशेषतः शेवटचा मुद्दा जो बोललात की मोबाईल जसे अपग्रेड ठेवतात तसं स्वतःची मेडिकल सिस्टीम देखील अपग्रेड ठेवा. म्हणजे हे सरकारसाठीचं पण आहे आणि नागरिकांना स्वतःचं एक आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर ज्या मेडिकल क्षेत्रामध्ये, आपल्या या मेडिकल क्षेत्रामध्ये जर काही बदल होत आहेत तर ते बदल ॲक्सेप्ट देखील करा आणि त्याचा वापर देखील करा, जेणेकरून स्वतःचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहू शकेल. तुम्ही हेल्थ केअरमध्ये आलात, कॉन्क्लेव्हमध्ये आलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद.